जय सद्गुरु. मी दामिनी रसे से जिंदगी तक मध्ये सखीनो तुमचं मनापासून स्वागत. तर सखीनो, डिसेंबर महिना आला आणि क्रिसमस आला की आपल्याला कसं केकची ओढ लागते की नाही, आणि नवीन वर्ष आपलं चालू होतं. मग आपल्याला त्यावेळेस केक खाण्याची आवड असते की नाही, आणि विशेष म्हणजे आपला बड्डे असतो तेव्हा तर आपल्या केकची आवड होते की नाही. मग त्याच्यासाठी खास आपण केक कसा करायचा ते बघूया. सखीनो, तुम्हाला वाटेल केक बनवणं फार अवघड आहे, मलाही आधी असंच वाटायचं, पण मी तुम्हाला आता शिकवते केक सोप्या पद्धतीने कसा करायचा. तर त्यासाठी आपण एक नवीन केकची सिरीज चालू केलेली आहे. तर मागच्या वेळेस सखींनो आपण हेल्दी आणि डायटिंगचा असा खजूर आणि गव्हाचा पिठापासून केक केलेला. त्याच्यामध्ये जराही असं साखर वगैरे काही नव्हती, तर असा छान केक बनवलेला आहे, तर तोही तुम्ही बघू शकता. आपण आयंगर बेकरीसारखा मस्तपैकी केक करणार आहोत रव्याचा. तर आपण साहित्य बघूया. तर रवा मी 2 कप रवा घेतलेला आहे, 1 कप दूध, 1 कप साखर. तुम्ही पावणा कप पण साखर घेऊ शकता, पण 2 कप रव्याला 1 कप साखर बरोबर आहे. आपण पाव कप तेल घेतलेलं आहे, गोडं तेल घेतलेलं आहे, म्हणजे आपण खाण्याचं जे तेल असतं ना ते घेतलेलं आहे. पण त्याच्यामध्ये आपण राईचं वगैरे तेल घ्यायचं नाही, ज्या तेलाचा वास येतो ना ते तेल नाही घ्यायचं, नाही तर आपल्या केकमध्ये तसा वास येतो. 10 रुपयाचं पॅकेट मिळतं की नाही आपल्याला, दुधाची पावडर असते बघा, मिल्क पावडर. तर ते मिल्क पावडर मी घेतलेले आहे, म्हणजे आपलं टीस्पून असतं ना पोहा खायचा, तर ते 2 चमचे आहे. थोडेसे काजू घेतलेले आहेत. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपल्याला लागणार आहे, आणि आम्ही येलो कलर घेतलेला आहे तो कलर येण्यासाठी. तुटी फ्रुटी घेतली आहे. हा थोडासा मी मैदा घेतलेला आहे. अर्धा कप दही घेतलेलं आहे, आणि आपल्याला हा ट्रे लागणार आहे. तर सगळ्यात प्रथम आपण काय करायचं, केकचं टीन आहे की नाही, हा ट्रे आहे तो आपण पहिला तयार करून घ्यायचा. तर त्याच्यासाठी थोडंसं आपण ऑइल लावून घ्यायचं सगळीकडे चारी बाजूनी, म्हणजे आपला केक लागत नाही. आता आपलं ऑइल लावून झालेलं आहे, तर त्याच्यावर काय करायचं, आपलं गव्हाचं पीठ असेल किंवा मैदा असेल ना, तो थोडासा टाकून घ्यायचा आणि सगळीकडे असं पसरवून घ्यायचं. बटर पेपर जेव्हा नसेल तेव्हा हां, तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पण लावून घेऊ शकता, आणि बटर पेपर नसेल आपल्याकडे तर आपण ही आयडिया करायची. का हे करण्याचं कारण काय माहिती आहे का, कारण केक आपला चिकटू नये म्हणून. तर आता आपला हा ट्रे तयार झालेला आहे. आता रवा आहे की नाही, रवा तुम्ही जाडा घ्या किंवा बारीक घ्या, पण तो मिक्सरमध्ये एकदम पीठ पडतं ना तसं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर आधी आपण रवा वाटून घेऊया. 2 कप, ह्या कपच्या साईडने मी 2 कप घेतल्या, तुम्ही 1 कप घेऊन पण मेजरमेंट करू शकता. त्याच्यामध्येच आपण साखर पण घालून घेऊया, म्हणजे दोन्ही व्यवस्थित वाटल्या जाईल. आता आपण 2 कप रवा घेतलेला आहे आणि 1 कप साखर घेतली. तुम्ही पावणा कप पण साखर घेऊ शकता, पण 2 कपला 1 कप साखर एकदम गोडवा व्यवस्थित येतो. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घेऊया. हे बघा पिठासारखं असं झालं की नाही, एकदम बारीक आपण रवा आणि साखर वाटून घेतली. आता याच्यामध्येच आपण मिल्क पावडर घालणार आहोत. मिल्क पावडरमुळे कसं आहे, गोडवा छान येतो, सुगंध छान येतो. 2 चमचे आहे. तुम्ही 10 रुपयाचं पॅकेट मिळतं की नाही मिल्क पावडरचं, ते घ्या, किंवा तुम्ही जास्त अंड असेल तर 2 चमचे, आपला पोहा खायचा चमचा असतो की नाही ते 2 चमचे टाकायचे. 2-3 चमचे टाकलं तरी चालतं. थोडंसं चवीसाठी आपण चिमूटभर मीठ घालूया. ह्याच्या आधी दुधाची पावडर आणि मीठ घालून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, मी पूर्ण असं बघा फ्लॅट करून घेतलेलं आहे. असं 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतली आपण. बेकिंग पावडर थोडी जास्त असेल तरी चालते. त्याच्याच अर्धी म्हणजे हाफ टीस्पून आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग सोडा जास्त टाकला तर ते कसं होतं माहिती आहे, त्याचा एक वास येतो उग्र, म्हणून अर्धाच घ्यायचा. फक्त थोडंसं आपण फिरून घेऊया. आता हे सर्व मिश्रण आहे की नाही आपलं मिक्सरमध्ये फिरून झालेलं आहे. एकदम बारीक झालेलं आहे, सर्व मिक्स झाले. त्याच्यामध्ये दुधाची पावडर, रवा, साखर, खायचा सोडा आणि बेकिंग पावडर. आता हे आपण वर्षभर पण ठेवू शकतो. हे एक प्रीमिक्स झालं आपलं केक बनवायचं. मग त्याच्यामध्ये फक्त आपण दही, तेल वगैरे घालून बनवू शकतो त्याला. तर आता ह्याच्यामध्ये आपण हे करण्याच्या आधी आपण एकदा आपला मायक्रोवेव्ह आहे की नाही तो प्रीहीट करायला ठेवूया.
आता मायक्रोवेव्ह आहे की नाही तो आपण प्रीहीट करणार आहोत, तर त्याच्यासाठी याच्यामध्ये बघा हे ऑप्शन दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये कसं करायचं ते दाखवते. आता इथे कुक मोड दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये 2 वेळेस प्रेस करायचं आपण. आता ग्रिल आला, आपल्याला ग्रिल नको आहे. अच्छा 180 सेल्सिअस आलेलं आहे बघा. तर आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, स्टार्टचं बटन दाबणार आहोत आणि आपल्याला किती मिनटं ठेवायचं ते ठेवायचं. तर प्रीहीट करण्यासाठी आपल्याला 10 मिनटं ठेवायचं असतं, तर आपण 10 मिनटं ठेवणार आहोत. तर बरोबर आपण 10 मिनटं लावले, तर आपण आता स्टार्टचं बटन चालू करायचं. आपलं प्रीहीट होतं आहे तोपर्यंत आपण केकची तयारी करूया. आपण मायक्रोवेव्ह प्रीहीट करायला ठेवलेलं आहे, तर आपण तोपर्यंत सगळं केकच्या बॅटरची तयारी करूया. तर याच्यामध्ये आपण पाव कप तेल घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण अर्धा कप दही घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 1 कप दूध घालणार आहोत. जर आपल्याला जास्त कमी लागत असेल तर आपण परत घालूया त्याच्यात. थोडंसं आपण दूध ठेवूया आणि हे आहे ना आपण फिरवून घेऊया. आता याच्यामध्ये बघा पिवळा कलर येण्यासाठी थोडासा एकतर आपला खायचा पिवळा कलर असतो की नाही तो आपण घालणार आहोत. आणि थोडंसं फिरवून घेऊया. मस्त येलो कलर आला की नाही. आता बघा मिश्रण कसं झालंय. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, आपल्याला जसं हवं तसं आहे. याच्यामध्ये थोडंसं इसेन्स किंवा तुम्ही वेलची घालू शकता. याच्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया, त्याचा खूप छान सुगंध होते. 4-5 ड्रॉप्स टाकायचे. व्हॅनिला इसेन्स टाकून आपण छानसं मिक्स करूया. तुटी फ्रुटी आहे ना एकमेकांना चिकटते, तर आपण काय करायचं थोडंसं त्याच्यातनं मैदा घालून घ्यायचा 1 चमचाभर आणि हे मिक्स करून घ्यायचं. इथे ठेवून म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही. आणि हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया. याच्यामध्ये थोडेसे आपण काजू पण घालूया आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित. बघा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही. आता आपण एक केक टीनमध्ये काढून घेऊया. आता याच्यात टाकताना काय करायचं पूर्ण भरून नाही घ्यायचं ते, कारण केक फुलला पाहिजे की नाही आपला. हे 8 इंचीचं आहे. केक फुलण्यासाठी आपण एवढ्या बोटापर्यंत तरी जागा ठेवलेली आहे बघा याच्यामध्ये, कारण तो फुलून वरती येतो ना. आता याला टॅप करूया आपण, म्हणजे याच्यातली जी हवा असेल ती निघून जाण्यासाठी. त्याच्यावरतीच तुटी फ्रुटी, थोडेसे काजू आहेत ते, सोडा किंवा आपण बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा टाकला की लगेचच आपण काय करायचं त्याला बेक करायला ठेवायचं. मग ते तुम्ही कढईमध्ये करा किंवा ओव्हनमध्ये करा. आता आपला मायक्रोवेव्ह बघा प्रीहीट होत आलेला आहे. 6 सेकंद राहिलेलं आहे. आता मायक्रोवेव्ह प्रीहीट झालाय. आता आपण आपला केक ठेवूया. 180 सेल्सिअस आणि 40 मिनिटावर ठेवायचं आहे. याचं कूलिंग आहे की नाही ते ऑफ नाही होऊन द्यायचं आणि बरोबर 40 मिनिटं ठेवलेलं आहे. आता 40 मिनिटं आपण केक बेक करायला ठेवूया. 40 मिनिटांनंतर बघूया. हे बघा मायक्रोवेव्हला 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपला केक बघा किती छान फुलून आला आहे की नाही. फुलायला लागला की नाही. अजून फुगून वरती येणार, तो स्पंजी टाईप होणार एकदम. 40 मिनिटं झालेले आपला केक बेक झालेला आहे. आपण बघूया आता. आता आपण बाहेर काढूया. आता शिजलाय की नाही बघूया त्याला. खूप गरम आहे म्हणून काय करायचं एखादा कपडा घ्यायचा किंवा असं हँड ग्लोव्ज असतं ना ते घ्यायचं. आता हे बघा खूप गरम आहे की नाही म्हणून खाली स्टँड ठेवायचं असं आणि त्याच्यावरती केक ठेवायचा. आता आपण बघूया आपला केक शिजलाय की नाही. तर कसं बघायचं सुरीचं टोक असं ठेवायचं आणि बघायचं बघा कुठेही लागलेला नाही आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे.
आता याला आपण एक 15-20 मिनटं थंड करायला ठेवूया. एक अर्धा तास तरी थंड होऊ दे. सकिनो केक थंड झालेला आहे. तर आपण आता कटिंग करू बघूया. पण त्याच्या आधी काय करायचं आहे, बाजूच्या कडा असतात की नाही त्या अशा खोलून घ्यायच्या व्यवस्थित. आणि केक असं उलटा करून घ्यायचा. की नाही बघा, अजिबात चिकटला नाही. आपण त्याच्यावरती मैदा लावलेला की नाही, मैदा आणि ऑइल. आता आपण आपला बघा किती स्पंजी छान झालाय, मऊ असा सूत जाडी बघा, छान फुलला. आता आपण कापून बघूया. तुम्हाला जसे छोटे मोठे जाडे असे कापायचे असतील पीस तसे तुम्ही कटिंग करू शकता. बघा किती छान मऊ झालंय की नाही. आता आपण याचे आणखीन मधून पीस करूया. आता मी तुम्हाला दाखवते बघा किती स्पंजी झालाय केक. एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झाले. बघा लगेच तुकडे पण होतात की नाही, एकदम सॉफ्ट आणि छान. तर सकीनं बघा त्रुटी फुटी टाकल्यामुळे किती छान कलर आलेला आहे केकला. आणि आतमध्ये पण आहे बघा, खुलल्यानंतर पण त्याच्या दिसेल. मुलांना फार आवडतात असे केक. एकदम सॉफ्ट झालाय की नाही. आता आपण खाऊन बघूया तो. एकदम मस्त केक झाला आहे. पूर्ण बेकरीमधून आपण आणतो की नाही तसाच, आणि एकदम छान झाला आहे. नक्की तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. तर सकीना रवा केक एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे कसा करायचा. तुम्ही पण नक्की असा केक ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या वेगळ्या पद्धतीचे केक बघायला आवडतील. सकीनो मी असे आणखी केकचे व्हिडिओ आणणार आहे, तर ते तुम्ही नक्की मिस करू नका. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.